डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज या महामानवांना वंदन करून मी आहे पॅन्थरचा छावा, मी आहे पॅन्थरचा छावा, म्हणूनच मी आलोय तुमच्या गावा. मी जागत आहे माझ्या भीमाच्या नावा, मी जागत आहे माझ्या भीमाच्या नावा, मला रसरसलेला पॅन्थर दावा. मग तुम्ही मग माझ्या या तुम्ही गावा. दलित पॅन्थरच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने हे पुणे जे आहे, हे पुणे पॅन्थरच्या चळवळीचं केंद्र राहिलेलं आहे. नामदेव ढसाळ हे या जिल्ह्यातले होते. अनेक नेत्यांनी पॅन्थरच्या मुवमेंटसाठी खस्ता खाल्ल्या. पॅन्थरची मुवमेंट ही तशी अशी तशी नव्हती. सुरुवातीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जगभरामध्ये दलित पॅन्थरचं नाव गेलं होतं. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली दलित पॅन्थर सगळ्या जगभरामध्ये चर्चेचा विषय झाली होती. सगळ्या भारतामध्ये सुद्धा दलित पॅन्थरचं नाव हे गावागावामध्ये पोचलं होतं. दलित पॅन्थर म्हणजे अकराळ विक्राळ अशा पद्धतीचं स्वरूप असणारा जरी पॅन्थर असला तरी मनाने तो अत्यंत हळुवार असणारा पॅन्थर होता. तो जो पॅन्थर होता, तो पॅन्थर हा चवताळलेला जरी असला तरी दुसऱ्याला रक्तबंबाळ करणारा पॅन्थर नव्हता. तर वेळ आली तर स्वतः रक्तबंबाळ होणारा तो पॅन्थर होता. पॅन्थर होता बाबासाहेबांच्या विचाराचा पॅन्थर होता. दुसऱ्याच्या नरडीला नख देणारा पॅन्थर नव्हता. पण जर एखाद्या गोरगरीब माणसाच्या नरडीला कोणी नख दिलं तर त्याचा सत्यानाश करणारा पॅन्थर होता. हा पॅन्थर जो होता हा शांतीच्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने जाणारा होता. नीड टू किल, नॉट विल टू किल. गरजेपोटी केलेली हिंसा ही हिंसा नसते, तर गरजेशिवाय केलेली हिंसा ही हिंसा असते. पण हिंसा करून आम्हाला या देशामध्ये वादंग माजवायचं नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये नामदेव ढसाळ, राजा ढाले या दोघांच्या नावाने पॅन्थर चालली. अर्जुन डांगळे, जवी पवार, अविनाश महातेकर हे सगळे त्याच्यामध्ये होते. सुरुवातीच्या काळामध्ये पॅन्थरची चर्चा फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली. पण पॅन्थरमध्ये फार अल्प काळामध्ये फूट पडली. जर कदाचित पॅन्थरमध्ये जर फूट पडली नसती तर या महाराष्ट्रामध्ये तरी आपण सत्ता आणू शकलो असतो. दलित या शब्दाचा अर्थच आम्ही सांगत होतो की जो माणूस सामाजिक आर्थिक दृष्ट्या असलेला आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असो, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य आहे तो आमचा, आणि ज्याला संविधान मान्य नाही तो मात्र आमचा नाही. त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही असं आम्ही सांगत होतो त्या काळामध्ये. राहायचं असेल तर राहा, पण तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान मान्य असलंच पाहिजे. आणि अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामधला मात्र जो बुलंद अशा पद्धतीचा आवाज होता, तो आवाज अमेरिकेपर्यंत पोहोचला, लंडनपर्यंत पोहोचला, फ्रान्सपर्यंत पोहोचला. अनेक लोकांनी पॅन्थरवरती PhD वगैरे केली. जर पॅन्थर फुटली नसती तर कदाचित आमची ताकद फार मोठी झाली असती.
या देशात आमची सत्ता येणार असं आपण म्हणत होतो. लगेच देशामध्ये तर आली नसती, पण महाराष्ट्रात कदाचित जर आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचं कॉम्बिनेशन केलं असतं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पॅन्थरमध्ये आणलं असतं आणि पॅन्थर फुटली नसती, तर कदाचित या राज्याचा इतिहास हा कदाचित आगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. पण 2 वर्षाच्या काळामध्ये कम्युनिस्ट की आंबेडकराईट अशा पद्धतीचा वाद निर्माण झाला. सुरुवातीच्या काळामध्ये या वादामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता, पण हा वाद मात्र विकोपाला गेला. नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांच्यामध्ये मतभेद झाले. नामदेव ढसाळ ही दलित पॅन्थरचा वेगळा गट म्हणून काम करू लागले. राजा ढाले ही आपला दलित पॅन्थरचा गट म्हणून काम करत राहिले. 2-3 वर्ष काम केल्यानंतर राजा ढालेने विचार केला की दलित पॅन्थर जी आहे ती बरखास्त केली पाहिजे, आणि राजा ढाले यांनी दलित पॅन्थर बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की पॅन्थर असली पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये जी चर्चा झाली ती भारतीय दलित पॅन्थरच्या काळामध्ये फार चर्चा झाली नाही, पण पॅन्थर टिकवण्याचं जे काम आहे ते काम भारतीय दलित पॅन्थरने केलं. ज्या पॅन्थरच्या छावण्या आहेत त्या छावण्या गावागावामध्ये उघडण्याचं काम भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून झालं. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचं फार मोठं आंदोलन झालं. गायरान जमिनीवरचं अतिक्रमण जे आहे ते करण्याचं आंदोलन झालं. ते अतिक्रमण आमच्या नावावर करा यासाठी आंदोलन झालं. झोपडपट्ट्यातल्या माणसांना न्याय द्या, त्यांच्या झोपड्या तोडू नका यासाठी आंदोलन झालं. झोपड्यांना मान्यता मिळालीच पाहिजे यासाठी आंदोलन झालं. मंडल कमिशनसाठी आंदोलन झालं. दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संबंधामध्ये आंदोलन झालं. दलित आदिवासीचा बॅकलॉग भरला पाहिजे यासाठी आंदोलन झालं. अनेक प्रश्नांवरती लढे देण्याचं काम भारतीय दलित पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी केलेलं आहे. माझ्यासारखा हॉस्टेलमध्ये राहणारा एक कार्यकर्ता, कधी भाषण वगैरे न करणारा, पण फील्ड वर्कर म्हणून आपण काम केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे हे आवश्यक आहेच आहे. कोणत्याही चळवळीला वैचारिक दिशा असल्याशिवाय ती चळवळ पुढे जात नाही. त्या चळवळीला वैचारिक अशा पद्धतीचं जे दालन आहे ते नेहमी उघड असलंच पाहिजे. आणि मला काय तसा फार वाचायला वेळ नव्हता. मी रोज या गावातून त्या गावामध्ये, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये, या राज्यातून त्या राज्यामध्ये माझे दौरे सारखे होत होते. माझ्या खिशामध्ये पैसे नव्हते, पण पैसे सोडून माझ्या खिशामध्ये सगळं होतं. पैशाचा विषय नव्हता, परंतु ही जी चळवळ आहे ही चळवळ तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न जो आहे हा गावागावातल्या आमच्या पॅन्थरने केलेला आहे. भारतीय दलित पॅन्थरचा 12 वर्षाचा इतिहास 1977 ते 1989 पर्यंत ही भारतीय दलित पॅन्थर सातत्यानं संघर्ष करत राहिली, आवाज उठवत राहिली. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत. अशा पद्धतीच्या डरकाळ्या फोडत ही चळवळ पुढे जात होती. ही चळवळ अशाच पद्धतीने पुढे जात होती. पण रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा विषय त्या ठिकाणी 1989 मध्ये आला आणि त्या ऐक्यामध्ये आम्हाला भारतीय दलित पॅन्थर बरखास्त करावी लागली. आम्ही सांगत होतो की भारतीय दलित पॅन्थर असू द्या, आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आम्ही सगळे सामील होतो. सगळ्यांनी आग्रह धरला की आम्ही आमच्या संघटना बरखास्त करतोय तर तुम्ही सुद्धा पॅन्थर बरखास्त केली पाहिजे. मी त्यासाठी अजिबात तयार नव्हतो, पण मी हा विचार करत होतो की जर आपण ऐक्यामध्ये सामील झालो नाही तर आपल्यावर हा कायमचा डाग लागेल. आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य फोडलं, हा डाग माझ्यावर लागेल.
आणि म्हणून मी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, कुणी तयार नव्हते, पण रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण ऐक्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि पॅन्थर बरखास्तीचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला. पण त्या काळामध्ये झालेलं ऐक्य फार काळ टिकलं नाही. 3-4 महिन्यातच मला वाटतं ते ऐक्य होतं. लगेच विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या. कुणाला पाठिंबा द्यायचा या मुद्द्यावर पक्ष फुटला आणि आमची पॅन्थरी गेली. पॅन्थरी आम्हाला बरखास्त करावी लागली होती अगोदरच. त्यामुळे आज इथे पॅन्थरचा जो 50वा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहोत. पुन्हा पॅन्थर सुरू करायची का याच्यावर अजूनही आपल्याला विचारवंतांच्या सोबत चर्चा करावी लागेल, पत्रकारांसोबत चर्चा करावी लागेल, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी लागेल, काही नेत्यांच्या सोबत ती चर्चा करावी लागेल. त्याचं स्वरूप कसं असेल याच्यावर आपल्याला अजेंडा तयार करावा लागेल. रिपब्लिकन पक्ष तर आपल्याला चालवायचा आहे. बाबासाहेबांचा मूळ रिपब्लिकन पक्ष जो आहे हा आपण मात्र वाटेल ते झालं तरी चालेल, पण रिपब्लिकन पक्षाचं नाव कधीच आम्ही पुसू देणार नाही. जो कोणी पुसण्याचा प्रयत्न करेल त्यांना काय करायचं ते आपण करा, परंतु आम्ही मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नावानेच, रिपब्लिकन ही संकल्पना व्यापक आहे, त्यासाठी वेगळ्या आघाड्या काढण्याची आवश्यकता नाही आहे. रिपब्लिकन पक्ष म्हणूनच आपण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे अशी भूमिका आपली आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज इथे अनेक लोकांचा सत्कार करण्यात आला. ज्या कार्यकर्त्यांनी खात जे आज आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. जे कार्यकर्ते हयात आहे ते अनेक कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या ठिकाणी अर्जुन डांगळे यांनी आपली चांगली भूमिका इथं मांडलेली आहे. चंद्रकांत हांडोर यांनी आपलं मत चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. दिलीप जगताप हे सुद्धा यांनी आपले अनुभव चांगले मांडलेले आहेत. सुखदेव सोनवणे हेही या ठिकाणी नामदेव ढसाळ यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत. नामदेव यांचं जे गाव आहे पूर्व गणेशर, त्या ठिकाणी नामदेव ढसाळांचं एखादं स्मारक झालं पाहिजे अशी त्यांचं एक पत्र माझ्याकडे आलेलं आहे. नक्कीच आता हे नवीन जे सरकार आलेलं आहे त्यांना आपण सांगूया, जर 8-10 कोटी रुपये मिळाले तर त्या ठिकाणी काय तर जागा आपण बघून आपल्याला नामदेव ढसाळांचं एक चांगलं स्मारक उभं करता येऊ शकेल. राजा ढाले यांचं जे नांद्रे नावाचं गाव आहे सांगली जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी आपणाला एखादं काय स्मारक उभं करता येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करता येऊ शकेल. आणि अनेक जे आपले नेते होते अनेकांनी या चळवळीमध्ये खस्ता खाल्लेले आहेत. अनेक जण सातत्यानं आपल्यासोबत राहिलेले आहेत. माझं नेतृत्व वाढवण्यामध्ये आपल्यासारखे असंख्य लाखो कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग आहे. आपण माझ्या पाठीमागं नसाल तर मला कोणी विचारणार नाही, मला कोणी विचारलंही नसतं. ही ताकद, आंदोलनाची ताकद ही शरद पवारांनी बघितली, वसंतदादा पाटील यांनी बघितली, शंकरराव चव्हाणांनी बघितली आणि त्यामुळं माझी जी ओळख झाली त्याच्या पाठीमागे आपण सगळे आहात. आपली शक्ती माझ्या पाठीमागं होती, आपली भक्ती माझ्यासोबत होती आणि त्यामुळं दलितांच्या मुक्तीचा लढा जो आहे हा यशस्वी करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करता आला. परशुराम वाडेकर हे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. आपला यशवंत नडगम जो आहे हा दलित पॅन्थरचा अध्यक्ष आहे, तोही या ठिकाणी आहे. त्याने मोठा हार त्याने आणला होता, म्हणजे हार आणण्यामध्ये तो फार एक्सपर्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला मुंबईला आला तरी हार मोठा असतो, जसा तिकडे हा हार बघितला की मला वाटतं मी तामिळनाडूमध्ये आलेलो आहे, मी तेलंगणाला आलेलो आहे, कारण एवढे मोठे हार इकडे मिळत नाही आहेत. पण कुठून बनवून आणतो काय सांगता येत नाही. त्यामुळं एवढा मोठा जो हार आहे हा त्याने आणलेला आहे. तर अशा पद्धतीनं सगळे कार्यकर्ते जे आहेत, आता मी काय नावं सगळ्यांची घेत नाही, नाहीतर मी नावं 4-5 घेतली की माझ्या पाठीमागं सगळे बघतील. आमचा शैलेश चव्हाण इथला अध्यक्ष आहे, बाकी सगळे माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. असित आहे, बाकी सगळे गंगाधर आंबेडकर आहे, आपला रोहिदास आहे आणि
बाकीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. दलित पॅंथरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथे आपण सर्वजण जमा झालेलो आहोत. त्यामुळं या ठिकाणी फारसा वेळ न घेता मलाही पुढे याला बेंगलोरला जायचं आहे. मला पिंपरी चिंचवडलाही कार्यक्रम आहेत आणि आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. तर या ठिकाणी आपला फारसा वेळ न घेता मी सगळ्यांची नावं काय मी घेत नाही, परंतु सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे. अनेक लोकांचा सत्कार केलेला आहे. मोमेंटो अत्यंत चांगला बनवण्यात आलेला आहे. शिस्तबद्ध अशा पद्धतीचा कार्यक्रम आजचा होता आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण मला दिलं त्याबद्दल पुणेकरांचं या जी दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती जी आहे या समितीचं मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपण अशाच पद्धतीनं आपली चळवळ आंबेडकरी चळवळ ही पुढं मजबूत करूया एवढंच या प्रसंगी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.